शिवाजी पार्क जिमखान्याच्या वास्तूचं लोकार्पण होत आहे। जिमखान्याच्या नूतनीकरण वास्तूचं लोकार्पण होताना ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहूया। सचिन तेंडुलकरांच्या हस्ते जिमखान्याचं लोकार्पण झालेलं आहे। राज ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि सरवणकर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। या घडीची ही महत्त्वाची बातमी, महत्त्वाची दृश्य। पण सगळ्यात महत्त्वाचं जी चर्चा खरं तर होती या कार्यक्रमाला आशिष शेलार उपस्थित राहतील याची, या कार्यक्रमाला आशिष शेलार अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे राज ठाकरे आणि आशिष शेलार एकत्रित येणार अशी चर्चा खरं तर या निमित्तानं सुरू झालेली होती। पण या कार्यक्रमाला आशिष शेलार यांची अनुपस्थिती दिसतीये। जिमखान्याच्या नूतनीकरणाच्या वास्तूचं लोकार्पण या निमित्तानं सचिन तेंडुलकर यांनी जुन्या आठवणींना देखील उजाळा दिलेला आहे। मिलिंद नार्वेकर या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित। प्रत्येक दालनाचं या ठिकाणी प्रत्येक दालनाची खरं तर पाहणी केली जाते, आढावा घेतला जातोय। काय या दालनामध्ये नवीन समाविष्ट करण्यात आलेलं आहे या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपण आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर सकाळी आपण चर्चा करत होतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि आशिष शेलार एकत्रित पाहायला मिळतील, एकाच व्यासपीठावर येतील। त्या निमित्तानं काही संवाद होतोय का, दोघांची बॉडी लँग्वेज कशी असेल या सगळ्यावर चर्चा होत होती। पण या कार्यक्रमाला आशिष शेलार अनुपस्थित राहिल्याचं कळतंय। या कार्यक्रमाला आशिष शेलार अनुपस्थित राहिलेले आहेत। सध्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या वास्तूच्या नूतनीकरणाचं उद्घाटन झालेलं आहे आणि राज ठाकरे जे आहेत ते स्वतः मात्र इथे जातीने उपस्थित आहेत। खरं तर नूतनीकरण ज्या वेळेला करायचं होतं त्यावेळी अनेक गोष्टींमध्ये राज ठाकरे यांनी स्वतः मार्गदर्शन केलेलं होतं। खरं तर राज ठाकरे हे मनानेच कलाकार असल्याने आपल्याला माहिती आहे की ते अत्यंत उत्कृष्ट कलाकार आहेत आणि हे सगळं त्यांच्या नूतनीकरणामध्ये देखील पाहायला मिळतंय। जेव्हा जिमखान्याचं नूतनीकरण झालं त्या नूतनीकरणासंदर्भात देखील त्यांनी अनेक सूचना दिलेल्या होत्या। यामध्ये आपण जर बघितलं तर टेबल टेनिस खेळण्यासाठी एक वेगळं सेक्टर तयार केलेलं आहे, त्याचबरोबर स्क्वॅश खेळण्यासाठी वेगळं सेक्टर आहे। विविध क्रीडापटूंना उत्साह देण्यासाठी विविध गोष्टी या जिमखान्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। हा जिमखाना खरं तर खूप जुना आहे, 120 वर्ष जुना या जिमखाना आहे। ऐतिहासिक वारसा या जिमखान्याला लाभलेला अगदी भाग्यश्री, आपण पाहतो ऐतिहासिक वारसा खरं तर या जिमखान्याला लाभलेल्या अनेक खेळाडू या जिमखान्यानं घडवलेले आहेत। तुम्ही अशाच आमच्या समवेत जोडणारा थेट जाऊया, सरवणकर बोलतायत। पडत नाही हे मला त्या माध्यमातून सांगायचं होतं आणि मला असं वाटतं ती काही छोटंसं क्लिप हे करून जेव्हा हे चुकीचं आहे। आणि आमदारसुद्धा जर तो मतदारसंघात फिरला तर मला असं वाटतं त्यालासुद्धा आम्ही केलेली कामं दिसतील। तो बिल्डरांच्या ऑफिस आणि त्यांच्या साईटवर जास्त मुलाला माथाडीची कामं देणं हे काम तो करतोय, त्याच्यामुळे मी केलेलं कामं काही त्याला दिसणार नाही। कारण ते नाही लिहू देत ना की माझी आजही कामं शिल्लक आहेत। मी तेच म्हणतोय की 20 कोटीची कामं अजूनही मला करायची आहेत। मी आमदार नसताना सुद्धा आज मी ती कामं करतोय, उद्घाटनं करतोय। अर्थात हा जो सगळा निधी आहे हा साधारण 2022, 2023 ते 2024 या कालावधीमध्ये जो मिळालेला निधी होता, ह्या निधीतली असंख्य कामं आज बाकी आहेत। लोकसभा, विधानसभा आणि पावसाळा यामुळे ती कामं थांबली होती, एकच कॉन्ट्रॅक्टर होता आणि आज मला असं वाटतं ती कामं मी करतोय। त्या बाबतीत असलेल्या आमदारांचे आक्षेप आहेत, ते जाऊन कंप्लेंट करतायत। मला असं वाटतं नागरी विकासाची कामे असलेला फंड आणि तो योग्य प्रकारे नागरिकांच्या कामासाठी वापरणं ही माझीसुद्धा जबाबदारी आहे। ते जर कुठल्याही गल्लीत गेले आणि लोकवस्तीत गेले ते दिसतील, बिल्डरांच्या ऑफिसमध्ये जाऊन ते काही दिसणार नाहीत। मला असं वाटतं त्यांनी विभागात फिरावं, म्हणजे त्यांना जागोजागी ती सगळी कामं दिसतील। माझं बोर्ड दिसल्यानंतर ते बोर्ड तोडणं आणि आपल्याला काहीतरी करता येईल यासाठी नारळ फोडणं हा एकसूत्री कार्यक्रम आहे। मग ते बोर्ड कशाला तोडायला घेतात?
कामच नव्हते तर मला असं वाटतं शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेली सगळी गार्डन, ज्ञानेश्वर उद्यान, नाना पार्क असलेले सगळे चौक, इमारतींमध्ये लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत ही सगळी कामं माझ्या माध्यमातून केलेली. त्याला तर काम नाही आणि निधीही नाही. मला असं वाटतं की लोकांची कामं करण्यासाठी फक्त आमदारच असलं पाहिजे असं काही नाही. मी जवळजवळ 40 वर्ष हे काम करतो आहे. कधी यश मिळालं, कधी अपयश आलं, पण मी कामात कधी थांबलेलो नाही. मला असं वाटतं सगळ्यांनीच या प्रकारे कामं करायला पाहिजे. पद मिळालं किंवा आमदार झाला तरच केलं पाहिजे असं नाही. मला असं वाटतं की मी 40 वर्ष अविरत काम करतो आहे सर्वसामान्यांचे, तर यापुढेही करत राहील. बालिशपणा हा सगळा एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी 500 कोटी रुपये हे सिद्धिविनायकाच्या ज्या सुविधा आणि इतर सौंदर्यीकरण यासाठी दिलेलं आहे. आणि तिथे जी एक कमान बांधली आहे, ह्या कमानीला DPDCमधनं मिळालेले 1 कोटी फंड, या फंडातनं ती उभी राहते. अभ्यास नसलेली अशिक्षित माणसं हे अशा प्रकारच्या गोष्टी करतात. 500 कोटीचा हा फंड वेगळा आहे. आता जी कमान उभी राहते ती फक्त 1 कोटीमध्ये राहते आणि ते स्वरूप आपल्याला दिसेल. तो खर्च साधारण खूप मोठा होतो आहे. हा बालिशपणा आहे सगळा आणि मला वाटतं आपलं अज्ञान त्या माध्यमातून ते लोकांसमोर व्यक्त करतात. आमदार मतदारसंघात फिरले, त्यावरून आता भाष्य करण्यात आलंय. तर आम्ही केलेली कामं दिसतील असं देखील सरवणकर म्हणतायत. आमदार मतदारसंघात फिरा असं त्यांचं म्हणणं आहे. आमदार मतदारसंघात फिरले तर आम्ही केलेली कामं दिसतील असं सरवणकरांनी वक्तव्य केलेलं आहे. माझी कामं विरोधकांना दिसणार नाहीत असंही सरवणकर म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.